नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी चालू घडामोडी या विषयावरती आधारित काही प्रश्न घेऊन आलो आहे। हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारू शकतात। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया। प्रश्न पहिला, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर कार्बन डायऑक्साइड हे या उत्सर्जनामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे। प्रश्न दुसरा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2018 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर हरियाणा राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले होते। प्रश्न तिसरा, भारतात 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे एकमेव राज्य कोणते? केरळ हे राज्य भारतात 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे एकमेव राज्य आहे। प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय भरडधान्य म्हणून कोणते वर्ष साजरे करण्याचा FAO ने मान्यता दिली आहे? तर 2023 हे वर्ष भरडधान्य म्हणून साजरे करण्याचा FAO ने मान्यता दिलेली आहे। प्रश्न पाचवा, इस्रायलची नवी राजधानी कोणती आहे? तर इस्रायलची नवी राजधानी ही पश्चिम जेरुसलेम आहे। प्रश्न सहावा, जॉर्ज H.W. यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? तर ते अमेरिका या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते। प्रश्न सातवा, किम्बर्लेचे अध्यक्षपद 1 जानेवारी 2019 रोजी कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे? तर ते भारताकडे सोपवण्यात आलेले आहे। प्रश्न आठवा, ज्येष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी प्रथम भारतीय कोण? तर याचं उत्तर आहे भवानी देवी आणि याचे आयोजन ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आलेले होते। प्रश्न नववा, फुटबॉल विश्वातील सर्वोच्च समजला जाणारा सर्वोत्कृष्ट 2018चा बॉलॉन डी'ऑर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे ल्युका मॉड्रिच, तो क्रोएशिया या देशाचा आहे। प्रश्न 10वा, ISSFचा मानाचा ब्ल्यू क्रॉस हा 2018चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अभिनव बिंद्रा याला हा ISSFचा ब्ल्यू क्रॉस हा 2018चा पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्न 11वा, 2019 हे आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष घोषित करण्यात आले आहे। हे वर्ष कोणत्या संस्थेने घोषित केले आहे? तर हे वर्ष युनेस्को या संस्थेने घोषित केलेले आहे। प्रश्न 12वा, आसियान संघटनेची 33वी परिषद कोठे संपन्न झाली आहे? तर सिंगापूर या ठिकाणी आसियान संघटनेची 33वी परिषद संपन्न झालेली आहे। प्रश्न 13वा, महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत प्रथम क्रमांकावर कोणता जिल्हा आहे? तर सांगली हा जिल्हा महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत प्रथम क्रमांकावर जिल्हा आहे। प्रश्न 14वा, इंटरपोलची 87वी बैठक कोठे संपन्न झाली आहे? तर दुबई या ठिकाणी ती संपन्न झालेली आहे। प्रश्न 15वा, SSBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर SSBच्या महासंचालकपदी कुमार राजेश चंद्रा यांची नुकतीच निवड झालेली आहे। तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।